संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नव्या थिअरीचा उल्लेख केल्याचं आता समोर येत आहे। जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबामध्ये नवा खुलासा समोर आलाय। त्यांनी दिलेल्या जबाबातून सुग्रीव कराड हे नाव आता समोर आलंय। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख आणि काही ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचं जबाबात म्हटलंय। यानंतर सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडचा अपमान झाला आहे, याचा बदला घ्यायला पाहिजे असं फरार आरोपी कृष्ण आंधळेनं चाटे आणि केदारला म्हटलं होतं, असंही जबाबातून समोर आलंय। बदला घेण्यासाठी देशमुखांना मारहाण करण्यात आल्याचंही चाटे आणि केदारनं जबाबात सांगितलंय। त्यामुळे आता सुग्रीव कराड कोण असा सवाल उपस्थित होतोय। तर सुग्रीव कराड कोण आहे आपण पाहूया। सुग्रीव कराड हा मूळचा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता। आई पंचायत समिती सदस्या तर पत्नी केसच्या नगरसेविका। सुग्रीववर मारहाण, खून, दरोडा, अत्याचार आणि दंगल असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये त्याची भूमिका संशयास्पद, सुग्रीवला मुंडेंनी त्यामुळे बाजूला केलं होतं। लोकसभा निवडणुकीनंतर खासदार बजरंग सोनवणेंसोबत त्यांनी काम सुरू केलं। 2022 साली बजरंग सोनवणेंच्या मुलीविरोधात नगरपंचायतीमध्ये त्यांनी विजय संपादन केला। या पराभवासाठी विष्णू चाटेनं सुग्रीव कराडला रसद पुरवल्याचा आरोप बजरंग सोनवणेंनी केला होता। भगवान बाबा जयंती उत्सवाच्या बैठकीत सुदर्शन घुले यानं विष्णू चाटे आणि सुग्रीव कराडमध्ये वाद निर्माण केले अशी माहिती समोर आली। सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुलेमध्ये वर्चस्वाची लढाई होती। देशमुखांना मारहाण करताना सुग्रीवचं नाव समोर आल्याचा दावा त्यातून केला जातो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।